Which of the following does not have intermolecular hydrogen bonding? ट्रायमिथिलामाइन. कोण असणार आहे? का ट्रायमिथिलामाइन? कारण त्याकडे एकही हायड्रोजन नाहीये, सगळे अल्काइल ग्रुप आहेत. नायट्रोजन जरी हायड्रोजन बॉन्ड करणार, कोणाबरोबर करणार? तिन्ही अल्काइल ग्रुपच आहेत ऍडजसंट कार्बनला पण. नेक्स्ट, which among the following has highest basic strength? Highest basic strength secondary amine. कोणता इफेक्ट? कंबाइंड इफेक्ट. कोणता कंबाइंड इफेक्ट? इंडक्टिव्ह इफेक्ट आणि सॉल्वेशन इफेक्ट. इंडक्टिव्ह इफेक्ट आणि नेक्स्ट, आयडेंटिफाय अँड अरोमॅटिक मिक्स्ड टर्शरी अमाइन. अरोमॅटिक असायला पाहिजे, मिक्स्ड असायला पाहिजे, टर्शरी. टर्शरी म्हणजे फक्त एन पाहिजे. टर्शरी म्हणजे फक्त एन. हा बघा, अरोमॅटिक आहे, फक्त एन आहे आणि 2 अल्किल ग्रुप आणि 1 अरिल. 2 अल्किल ग्रुप आणि 1, 2 अल्किल ग्रुप आणि 1, 2 अल्किल ग्रुप आणि 1 अरिल. सो अरोमॅटिक मिक्स्ड टर्शरी अमाइन. नेक्स्ट, हा दिस इज इंटरेस्टिंग. मी तुम्हाला सांगितलेलं आठवतंय का? बघा, हा हॉफमन्स एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन आहे. अमाइन आहे, अमाइन. हा, अमाइनला किती अल्किल हॅलाइड लागणार की तुम्हाला क्वाटर्नरी अमोनियम आयोडाइड मिळाला पाहिजे? इथं 1 अल्किल ग्रुप आहे आणि ह्यामध्ये किती आहेत? 4. 4 - 1 3. म्हणजे किती मोल्स ऑफ अल्किल आयोडाइड लागणार आहे? 3. मी तुम्हाला सांगितलेलं की जर प्रायमरी अमाइन आहे तर त्याला 3 अल्किल हॅलाइड लागणार. जर सेकंडरी अमाइन आहे तर त्याला 2 अल्किल हॅलाइड लागणार आणि टर्शरी अमाइन आहे तर त्याला किती अल्किल हॅलाइड लागणार? 3. किती अल्किल हॅलाइड लागणार? 3. सो इथं किती लागणार आहेत? 3. किती लागणार आहे तिथं? 3. किती लागणार आहे तिथं? 3. व्हॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सायक्लोहेक्झिलामाइन? हे बघा, सायक्लोहेक्झिलामाइन म्हणजे हा कोण सांगा? C6H11. C6H11 काय येणार आहे तर NH2. सायक्लोहेक्झिन, सायक्लोहेक्झिन C6H12. C6H12 म्हणजे सायक्लोहेक्झिन. त्याचा एक हायड्रोजन ऍटम रिप्लेस होऊन NH2 येणार आहे. म्हणजे C6, हे बघा, C6H11 आणि इथं काय तर NH2. म्हणजे हा C6H काय लिहू शकतो? 13N. सो C6H13N कोण आहे? C6H13N. समजताय ना? साई समजताय ना? नेक्स्ट, which of the following amine on heating with chloroform generates foul smelling product? फाउल स्मेलिंग प्रोडक्ट म्हणजे कार्बिलामाइन टेस्ट. आणि कार्बिलामाइन टेस्ट हे फक्त ॲलिफॅटिक अमाइन्स देतात. मग तो प्रायमरी ॲलिफॅटिक अमाइन असू दे किंवा प्रायमरी अरोमॅटिक अमाइन असू दे. प्रायमरी ॲलिफॅटिक अमाइन असू दे किंवा प्रायमरी अरोमॅटिक अमाइन. मग हा इथेन अमाइन प्रायमरी आहे. इथेन अमाइन कसा असतो? CH3 सिंगल बॉन्ड CH2. इथं काय येणार आहे तर NH2. ह्याला कशाबरोबर ट्रीट करणार आहे? 3KOH प्लस CHCl3. फाउल स्मेलिंग म्हणजे इथं काय येणार आहे? CH3 CH2N ट्रिपल बॉन्ड C प्लस हाऊ मेनी KCl? 3 KCl प्लस 3H2O. आलं लक्षात? येस और नो? Identify the product B in the following reaction. Product B in the following reaction हे बघा, हे झालंय ह्या टाइपचं. CH3Br हा प्लस KCN हे अल्किल हॅलाइड मधली रिएक्शन आहे. Br च्या जागे सायनाइड आणि सायनाइडच्या जागे Br. सो CH3 काय मिळणार आहे तर CN. हा CH3CN आपल्याला काय देणार आहे? प्रणव पटकन तू सॉल्व्ह केलास तर बेटर होईल. 4 times a nascent hydrogen. 4 times nascent hydrogen CH3 CH2 NH2
चल कोण मिळणार आहे? बी कोण आहे सांगा? इथाइल अमाइन. कोण आहे? कोण आहे? समजते कोण आहे? इथाइल अमाइन. लक्षात येते का? येस और नो? नेक्स्ट, व्हॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ पॅराटोल्युडिन? आता टोल्युडिन म्हणजे टोल्युन आहे आणि ॲनिलीन आहे. C6H4 असते. काय असते? C6H4. इथं काय असते? NH2. इथं काय असते? CH3. मग मी तुम्हाला काय म्हटलं? C6H4 एक हायड्रोजन ॲटम रिप्लेस झाला NH2 आणि पॅरा पोझिशनला काय झालं तर CH3. सो हा 6+1 किती कार्बन झाले तर 7 कार्बन झाले. हायड्रोजन 4, 5, 6, 7, 8, 9 हायड्रोजन झाले आणि नायट्रोजन 1. कोण आहे बघा? C7H9. येतंय का लक्षात? पॅराटोल्युडिन. टोल्यू असं आलं ना, लिडिन आलं ना तर ॲनिलीन आहे. ॲनिलीनला CH3 ग्रुप आहे. नेक्स्ट, हा हे सेम रिॲक्शन आहे जी रिपीट झालेलं आहे. CH3Br प्लस KCN CH3CN. CH3CN चं रिडक्शन होणार आणि CH3 CH2 NH2. यश अभी 2 साल है अपने को, 3 साल 12th को आने के लिए. हाँ, आइडेंटिफाय द रिएजेंट A इन द फॉलोइंग रिएक्शन. ॲनिलीन आहे आणि डायॲझोनियम सॉल्ट देते. अवनीश अजून 2 वर्ष आहेत. सो ॲनिलीन आणि डायॲझोनियम सॉल्ट, सोडियम नायट्राइट प्लस HCl आणि लो टेम्परेचर. काय टेम्परेचर? लो. आता तुम्हाला हे यायला पाहिजे. काय बघता बघता यायला पाहिजे. ऍक्च्युअली नायट्रस ऍसिड असते HNO2, पण HNO2 अनस्टेबल असते म्हणून इन situ आपण बनवतो त्याला. ठीक. पुढे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ स्ट्रॉंगेस्ट बेस? बाळांनो, स्ट्रॉंगेस्ट बेस बेन्झिनामाइन C6H5NH2 प्रायमरी अमाइन आहे. फिनिल मिथेनामाइन C6H5NH आणि इथं काय तर CH3 फिनिल मिथेनामाइन आहे. N, डायमिथिल बेन्झिनामाइन कसला अमाइन आहे तर टर्शरी अमाइन आहे. आणि N मिथिल बेन्झिनामाइन कोण असणार आहे? फिनिल मिथेनामाइन. सॉरी, फिनिल मिथेनामाइन वेगळा. एक मिनिट, फिनिल मिथेनामाइन वेगळा. एक मिनिट. हे बघा, C6H5 आहे, हा फिनिल ग्रुप आहे, हा CH ग्रुप आहे आणि इथं काय आहे तर NH2. हा फिनिल मिथेनामाइन आहे आणि हा जो N मिथिल बेन्झिनामाइन आहे हा सेकंडरी अमाइन आहे. C6H5 इथं काय येणार आहे तर NH, इथं काय येणार आहे तर CH3. सो हु इज सेकंडरी अमाइन? N मिथिल बेन्झिन अमाइन. सिंगल N सेकंडरी, 2 N टर्शरी. कॉमन IUPAC नेमिंगला. विच ऑफ द फॉलोइंग इज प्रायमरी अमाइन? आताच सांगितलं, फिनिल मिथेन अमाइन. मिथेन अमाइन आहे ना CH2NH2 आणि त्याच कार्बनला C6H5 आहे. सो फिनिल मिथेन अमाइन. काय दाखवायला आहे? कशाला? हे मी सांगते की, मी मेल्यावरती बघूया नंतर. हा, हे पण झालंय. पेंटेन नायट्राइल, हे ऍक्च्युअली कोणती रिॲक्शन आहे सांगा? पेंटेन नायट्राइलची रिडक्शन रिॲक्शन आहे. काय आहे? डायआयसोब्युटिल अल्युमिनियम हायड्राइड आणि ऍसिड हायड्रोलायसिस. हा काय आहे? CH3 सिंगल बॉन्ड CH, डबल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड CH2, C ट्रिपल बॉन्ड काय आहे तर N. डायआयसोब्युटिल अल्युमिनियम हायड्राइड आहे म्हणजे आपण रिडक्शन करणार. रिडक्शन करून हा जो ग्रुप आहे हा कशामध्ये कन्वर्ट करणार आहे? Cl डबल बॉन्ड काय करणार आहे तर NH. फक्त एंडचं ग्रुप सांगते, बाकीचं सगळं आहे तसं राहणार. आणि मग त्याचं काय करणार आहे तर हायड्रोलायसिस वॉटर बरोबर ट्रीट करणार ऍसिडिक कंडिशनला. हा वॉटर सेपरेट होऊन 2H+ आणि O2 काय येणार आहे मायनस. मग हा O2 हा ग्रुप रिप्लेस करणार.
म्हणजे अल्डिहाइड फॉर्म होणार. CH3 अवनीश, CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2C डबल बॉन्ड O काय येणार आहे H. म्हणजे हा कोण येणार आहे पेंट डॅश 3 डॅश EN डॅश 1 डॅश AL. येते का लक्षात? येस ऑर नो? येस ऑर नो? हा तो झालाय आपला, हा सेम झालेला होता मागच्या लेक्चरला. Okay, which of the following compound is not obtained in any stage of Gabriel phthalimide synthesis? Potassium salt of phthalimide form होते, N-alkyl phthalimide form होते, phthalic acid form होत, N-alkyl phthalimide. अरे वाव, कसलं मस्त रिपिटेशन आहे. N-alkyl phthalimide काय देते? प्रायमरी अमाइन. ठीक आहे. अरे खरोखर हेच प्रश्न आहेत ना, रिपीट करत. बेन्झोनाइट्राइल ग्रिग्नार्ड्स रिएजंट काय देते तर बेन्झोफिनॉन. काय देते बेन्झोफिनॉन. बर. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ स्टेटमेंट अगर रिगार्ड मेंडिंग्स रिएक्शन. हे झालेत क्वेश्चन माझ्या मते. इट कंटेन्स वन कार्बन ॲटम लेस. नेक्स्ट बघा, आयडेंटिफाय सबस्ट्रेट A इन द फॉलोइंग कन्व्हर्जन. CH3I एक्सेस मध्ये घेतलाय आणि हा C2H5 आहे, म्हणजे A तुमचा अमाइन असणार आहे. कोण असणार आहे? CH3 CH2 NH2 प्लस 3 टाइम्स काय येणार आहे CH3I. हॉफमन्स एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन. प्रायमरी अमाइनला क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट मध्ये कन्वर्ट करण्यासाठी किती मॉलिक्यूल लागणार आहेत? 3. सो इथं काय येणार आहे तर CH3 CH2 इथं N प्लस इथं CH3 किती टाइम्स 3 टाइम्स I मायनस. हा N प्लस आणि I मायनस आहे काय, थोडंसं प्रिंटिंग मिस्टेक म्हणजे टायपिंग मिस्टेक वगैरे होते किंवा त्यांना तसं तेवढं टाईप करता येत नाही. सो कोण असणार आहे हा C2H5 काय येणार आहे तर NH2. तुम्हाला बघता यायला पाहिजे. नो डाऊट आता मी तुम्हाला सगळं सॉल्व्ह करून दाखवतेय, पण गरज नाही आहे की दरवेळी तुम्ही सॉल्व्हच करत बसावं म्हणून. सांगते पुढचं घे. येस, आयडेंटिफाय द करेक्ट डिक्रीजिंग ऑर्डर. आयडेंटिफाय the correct decreasing order of basic strength from the following compound. करेक्ट डिक्रीजिंग ऑर्डर, सगळ्यात जास्त बेसिक सेकंडरी अमाइन असते, मग प्रायमरी अमाइन, मग अमोनिया आणि मग काय असणार आहे तर एनिलीन. सगळ्यात जास्त बेसिक सेकंडरी, मग अमाइन, मग अमोनिया आणि मग एनिलीन. नेक्स्ट एनिलीन. सांगा ही रिएक्शन कोण देणार आहे? एनिलीन Na2 प्लस HCl बेन्झीन डायझोनियम क्लोराइड देणार आणि वॉर्म वॉटर बरोबर ट्रीट केलं. वॉर्म वॉटर बरोबर काय देते? फिनॉल. वॉर्म वॉटर बरोबर काय देते? आठवते का रिएक्शन? रिएक्शन आठवते का तुम्हाला? रिएक्शन आठवते का? C6H5 काय आहे तर C6H5NH2 प्लस NaNO2 प्लस 2 टाइम्स काय येणार आहे HCl. हा देताना काय देणार आहे C6H5N2 प्लस Cl मायनस. ह्याला आपण कशाबरोबर ट्रीट केलं? वॉटर बरोबर. तर हा पूर्ण ग्रुप OH ने रिप्लेस झाला, तर हा C6H5 आणि इथं काय येणार आहे तर OH फिनॉल. A प्लस AgOH मॉइस्ट Ag2O आणि हे प्रोडक्ट. बरं, इथं A कोण असणार आहे? हा CH3 CH2N आणि CH3 ट्वाइस आहे प्लस CH2 डबल बॉन्ड काय आहे तर CH2. हा इथिन आहे. हा इथिन म्हणजे हा पण काय असणार आहे? इथाइल असणार आहे. इथाइल असणार आहे म्हणजे हा काय असणार आहे CH3 CH2 ट्वाइस, हा दोनदा असणार आहे. परत N प्लस परत CH3 काय असणार आहे तर ट्वाइस आणि मग एरो वरती मॉइस्ट Ag2O काय येणार आहे डाय इथिल डाय मिथिल अमोनियम हॅलाइड.
विच अमॉंग द फॉलोइंग सॉल्ट टर्न्स रेड लिटमस ब्लू? म्हणजे बेसिक असायला पाहिजे. रेड लिटमस ब्लू बेसिक सॉल्ट हे आपण आयोनिक इक्विलिब्रियम मध्ये बघतो. ही असते NH4OH HCl. नाही सॉरी नाही, NH4Cl. बेसिक आय फील ह्या दोघांमधलं कोणतरी एक असायला पाहिजे, कारण हा वीक ऍसिड आहे. हा CN असणार. CN किंवा HF त्या दोघांच्या व्हॅल्यू मध्ये बघायला पाहिजे डिसोसिएशन कॉन्स्टंटचा. हा इथे ना माइन देतोय LiLH4 ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये. कोण असणार आहे? हा असणार आहे CH3C ट्रिपल बॉन्ड N, CH3C ट्रिपल बॉन्ड N प्लस हाऊ मेनी नॅसेंट हायड्रोजन? 4 नॅसेंट हायड्रोजन. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? LiAlH4 इन ऍसिडिक कंडिशन. सो तुम्हाला मिळताना काय मिळणार आहे? CH3CH2 NH2 प्रायमरी इथेन अमाइन मिळणार. सो ऑप्शन कोणता येणार आहे? पहिला नाही. हा येईल हा. कारण मग C डबल बॉन्ड त्याचा हायड्रोजन मध्ये काय होईल तर कन्वर्ट आणि 2 वॉटर मॉलिक्यूल. इथं असंही होऊ शकते. CH3 C डबल बॉन्ड O आणि काय तर NH2. इथं 4 नॅसेंट हायड्रोजन जर घेतले तर हा CH3 CH2 NH2 ह्यातला जो ऑक्सिजन रिमूव्ह झाला तो 2 हायड्रोजन बरोबर कंबाईन होऊन काय देणार आहे? H2. सो CH3CO NH2 पण बस. Which of the following reagent is used in Gutterman's-Kutch formylation? Gutterman's-Kutch formylation actually aldehydes, ketones and carboxylic acid मधली आहे. कार्बन मोनॉक्साइड HCl plus anhydrous AlCl. Aniline is treated with sodium nitrite plus HCl at low temperature to form what? Benzene diazonium chloride. काय फॉर्म करायला? बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. काय फॉर्म करायला? बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. ठीक आहे. पुढं. विच ऑफ द फॉलोइंग अमाइन अंडरगोज असायलेशन? कोण जाणार आहे असायलेशन? रिपीटेड क्वेश्चन आहे हा. N-मिथिल ऍनिलीन. बाकी सगळे टर्शरी अमाइन आहेत. बाकी सगळे कसले अमाइन आहेत? बर हा हे सांगा. C2H5MgBr प्लस अमोनिया. हा ना ऍक्च्युली अल्केन्स मधली रिएक्शन आहे. हे अमोनिया मधली म्हणजे अमाइन्स मधली रिएक्शन नाही आहे ही. बघा हा C2H5MgBr आहे. जेव्हा आपण याला अमोनिया बरोबर ट्रीट करतो ना, अमोनिया हा प्रोटॉइक सॉल्व्हेंट असतो. कसला सॉल्व्हेंट आहे? हा आणि प्रोटॉइक सॉल्व्हेंट H आणि NH2 मध्ये सेपरेट कन्सिडर करायचा याला. H प्लस आणि NH2 काय असते तर मायनस. हा ग्रिग्नार्ड्स रिएजंट आहे आणि ग्रिग्नार्ड्स रिएजंट इज अनस्टेबल. ग्रिग्नार्ड्स रिएजंट इज इन व्हॉट? प्रोटॉइक सॉल्व्हेंट्स. प्रोटॉइक सॉल्व्हेंट्स वॉटर, इथेनॉल म्हणजे अल्कोहोल आणि अमाइन. हा मग ह्यामध्ये काय होणार आहे? हा जो पार्ट आहे MgBr हा रिप्लेस होणार आणि कोण येणार तर H, कारण हा MgBr प्लस असतोय. मग इथं आपल्याला मिळताना काय मिळणार आहे? C2H5H प्लस इथं काय येणार आहे तर MgBr आणि NH2. MgBr आणि NH2. समजतं इथंपर्यंत? येस ऑर नो? ठीक आहे. आयडेंटिफाय द हिन्सबर्ग रिएजंट बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड. बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड. Identify the amine that does not forms alcohol by action of sodium nitrate and HCl. हे बघा सोडियम नायट्रेट आणि HCl हे नायट्रस ऍसिड आहेत. हे नायट्रस ऍसिड जे आहेत हे प्रायमरी अल्कोहोल फक्त काय देतात तर प्रायमरी अमाइन जर असेल तर अल्कोहोल देतात. प्रायमरी अमाइन काय देत आहे? अल्कोहोल. सेकंडरी किंवा टर्शरी अमाइन देत नाही. हा प्रायमरी अमाइन आहे.
हा पण प्रायमरी अमाइन आहे आणि हा पण प्रायमरी अमाइन आहे, कारण NH2 आहेत आणि NH2 अल्कोहोल देते नायट्रस ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? इफ यू रिमेंबर दिस रिएक्शन, हा R डॅश काय आहे तर NH2, ह्याला आपण NaNO2 प्लस 2 टाइम्स HCl बरोबर रिॲक्ट केला तर आपल्याला मिळताना RN2 प्लस आणि Cl काय मिळाला मायनस, जो की अनस्टेबल असतो आणि वॉटर बरोबर डिकम्पोज होतो आणि अल्कोहोल देतं आणि डायनायट्रोजन गॅस काय होते तर लिबरेट. सो इथं कोण असणार आहे तर हा सेकंडरी अमाइन आपल्याला अल्कोहोल देऊ शकत, कोण देऊ शकत नाही? सेकंडरी अमाइन. कोण देऊ शकत नाही? सेकंडरी अमाइन. नेक्स्ट, आयडेंटिफाय द प्रोडक्ट ए म्हटले. प्रोडक्ट ए कोण असणार आहे? इथिन. ए कोण असणार आहे? बघा हा क्वाटर्नरी अमोनियम आहे, ह्यातला सगळ्यात छोटा अल्किल ग्रुप म्हणजे कोण आहे? हाच असणार आहे, इथिन. नेक्स्ट, आयडेंटिफाय द रिएजंट यूज फॉर द कन्वर्जन ऑफ aniline टू फिनॉल. aniline टू फिनॉलला तुम्ही सोडियम नायट्राइड HCl आणि वॉर्म वॉटर यूज करताय. सोडियम नायट्राइड HCl आणि काय यूज करताय? सोडियम नायट्राइड HCl आणि काय यूज करताय? सोडियम नायट्राइड आणि HCl आणि काय वापरताय? वॉर्म वॉटर. नेक्स्ट, आयडेंटिफाय द कार्बिलामाइन टेस्ट. कार्बिलामाइन टेस्ट कोणती आहे सांगा यामधली? RNH2 plus CHCl3 plus 3 times KOH gives RN triple bond C plus 3KCl plus H2. Foul smelling substance. Identify the Gabriel-Phthalimide synthesis reaction from the reactant and reagent used. कोणता आहे Gabriel-Phthalimide synthesis? D. Gabriel-Phthalimide synthesis. Which among the following will have lowest pKb value? जेवढी कमी pKb व्हॅल्यू तेवढा जास्त बेसिक स्ट्रेंथ, आणि pKb व्हॅल्यू सगळ्यात कमी कोणाची असते? सेकंडरी अमाइन. सगळ्यात कमी pKb व्हॅल्यू कोणाची असते? सेकंडरी अमाइन. नेक्स्ट, हाऊ मेनी मोल्स ऑफ इथिल ब्रोमाइड इज रिक्वायर्ड फॉर फॉर्मेशन ऑफ 1 मोल ऑफ N, N डायइथिल इथेनामाइन फ्रॉम व्हॉट? फ्रॉम इथिल अमाइन. हाऊ मेनी मोल्स ऑफ इथिल ब्रोमाइड? N, N डायइथिल अमाइन आहे म्हणजे टर्शरी अमाइन आहे. टर्शरी अमाइन आहे. टर्शरी अमाइन पासून क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट साठी एकच अल्किल हॅलाइड लागणार. R3Ni प्लस काय येणार आहे तर R-X. हा N, N डायइथिल अमाइन म्हणजे हा टर्शरी अमाइन झाला. टर्शरी अमाइन प्लस एक अल्किल हॅलाइड काय देणार आहे? R4N प्लस आणि X मायनस 1 मोल ऑफ इथिल ब्रोमाइड. किती मोल ऑफ इथिल ब्रोमाइड? Which among the following is the correct order of pKb values of amine? pKb values of amine मध्ये ही वाली करेक्ट ऑर्डर ऑफ pKb व्हॅल्यू ना. हा, सगळ्यात कमी R2NH ची असते, कारण तो बेसिक सगळ्यात काय असणार आहे? जास्त. टर्शरी अमाइनची pKb व्हॅल्यू जास्तच असते. का? कारण तो कमी बेसिक असतो. काय असतो? कमी बेसिक म्हणजे pKb व्हॅल्यू जास्त. कमी बेसिक म्हणजे pKb व्हॅल्यू सगळ्यात pKb व्हॅल्यू सगळ्यात कमी pKb सेकंडरीची. सेकंडरीची सगळ्यात कमी. अमोनियाची प्रायमरी अमाइन आहे? नाही, हा इनकरेक्ट आहे ना. एक मिनिट थांब, ते नाही आहे ना. हा वाला आहे ना, हा वाला. अमोनियापेक्षा कमी व्हॅल्यू R-NH2 ची. R-NH2 पेक्षा कमी R2NH, पण R2NH पेक्षा जास्त R3N. टर्शरी अमाइनची pKb व्हॅल्यू सेकंडरी अमाइन पेक्षा काय असणार आहे तर जास्त. नाही, जेवढं जास्त बेसिक तेवढं कमी pKb व्हॅल्यू. Which among the following conversion needs the reagent Sn plus HCl? Sn plus HCl nascent हायड्रोजन प्रोड्यूस करणारा मेटल ऍसिड मिक्सचर. मेटल ऍसिड मिक्सचर नायट्रो अल्केन्स. किती नॅसेंट हायड्रोजन लागतात? 6. किती नॅसेंट हायड्रोजन लागतात? 6. RNO2 प्लस 6 नॅसेंट हायड्रोजन. Sn प्लस काय येणार आहे? HCl. R-NH2 प्लस 2H2O.
अवनीश पुढचं बघ की सगळं संपलं. मी काय म्हणते लिहून तरी काढ, मी आहे ना सांगते ना, असं बसायचं थोडे असतं. आयडेंटिफाय विच ऑफ द फॉलोइंग रिएक्शन डज नॉट ऑकर म्हटले. विच ऑफ द फॉलोइंग रिएक्शन डज नॉट ऑकर. C2H5Br प्लस NO2 नायट्रो अल्केन देते, बरोबर आहे. C2H5Br प्लस AgCN अल्किल साइन आइसोसायनाइड देते, बरोबर आहे. KCN ही वाली नाही पॉसिबल. C2H5Br प्लस KCN अल्किल सायनाइड देते. काय देते? काय देते? अल्किल सायनाइड CN. नेक्स्ट, the end product in Hoffman's exhaustive alkylation amine is quaternary ammonium halide. End product, primary amine, secondary amine, tertiary amine, quaternary ammonium salt. Which among the following reagent is used to distinguish between primary, secondary and tertiary amine depending upon solubility? Solubility, benzene sulfonyl chloride. प्रायमरी अमाइनला बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड बरोबर रिॲक्ट केलं तर तुम्हाला एन अल्किल बेन्झीन सल्फोनामाइड मिळतं, जो की सोल्युबल इन अल्किली असतो. कशामध्ये सोल्युबल असतो? कारण तो ऍसिडिक आहे. काय आहे? हा. सेकंडरी अमाइन जर तुम्ही घेतला तर N, डाय अल्किल बेन्झीन सल्फोनामाइड मिळतो. तो न्यूट्रल असतो, तो सोल्युबल नसतो अल्कलीमध्ये. कणामध्ये सोल्युबल नसतो, अल्कलीमध्ये सोल्युबल नसतो. आणि टर्शरी अमाइन तर रिॲक्टच होत. आयडेंटिफाय एक्स. एक्स कोण असणार आहे ह्यामध्ये? हे C2H5NH आहे, म्हणजे सेकंडरी अमाइन. कसला अमाइन असणार आहे? कसला अमाइन असणार आहे? सेकंडरी. C2H5NC2H5. नेक्स्ट, RNH2 प्लस नायट्रस ऍसिड घेते अल्कोहोल. प्रायमरी अमाइन प्लस नायट्रस ऍसिड काय देते? RN2 प्लस Cl मायनस डाय अल्किल ॲझोनियम सॉल्ट, जो की अल्किल डायझोनियम सॉल्ट, जे की अनस्टेबल असते. काय असते? आणि मग तो डिकम्पोज होतो वॉटर अल्कोहोल मध्ये. आयडेंटिफाय द विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट करेक्टली मॅच्ड. अमोनिया प्लस 3 अल्किल हॅलाइड हॉफमन्स एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन. ठीक आहे. हा, CONH2 प्लस Br2 प्लस KOH हॉफमन्स ब्रोमामाइड काय असते तर डिग्रेडेशन. बरोबर आहे, हॉफमन्स ब्रोमामाइड डिग्रेडेशन असते. दिस इज रॉंग ना. मेंडिस रिएक्शनला काय असते? सोडियम प्लस काय असते तर इथेनॉल. कोण असते? सोडियम प्लस इथेनॉल. कोण असते? सोडियम प्लस इथेन. पुढं, द रिएजंट युज्ड इन हॉफमन्स एलिमिनेशन रिएक्शन. हॉफमन्स एलिमिनेशन रिएक्शन मध्ये मॉइस्ट Ag2O. हॉफमन्स एलिमिनेशन मध्ये आपण काय वापरतो? मॉइस्ट Ag2O. हा MgBr अमोनिया. काय वापरायचा? अमोनिया. प्रोटोइक सॉल्व्हेंट. कसला सॉल्व्हेंट वापरायचा? प्रोटोइक सॉल्व्हेंट अमोनिया मध्ये वापरायचा. नेक्स्ट, आयडेंटिफाय द कंपाऊंड फ्रॉम द फॉलोइंग विच हॅज लोवेस्ट बॉइलिंग पॉइंट. लोवेस्ट बॉइलिंग पॉइंट टर्शरी अमाइन्सला असते. का तर त्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग नसणार आहे. बाकी सेकंडरी आणि प्रायमरी अमाइन मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असते. काय असते? काय असते? हायड्रोजन बॉन्डिंग. आणि हे सगळे हे आहेत आयसोमेरिक अमाइन्स. कसले अमाइन्स आहेत? What is the number of moles of hydrogen required to prepare 1 mole of ethylamine from 1 mole of acetamide? How many number of moles of hydrogen is required? 1 mole of ethylamine from 1 mole of acetamide. हे काय नाही आहे आपल्याला. Next, which among the following statement is not true against Gabriel phthalimide synthesis? Gabriel phthalimide synthesis. अरोमॅटिक अमाइन्स आपण गॅब्रियल फथॅलिमाइड सिंथेसिस न करू शकत. गॅब्रियल फथॅलिमाइड सिंथेसिस ना अरोमॅटिक अमाइन्स संबंधच येत. नेक्स्ट, हाऊ मेनी मॉलिक्युल्स ऑफ मिथिल आयोडाइड्स आर रिक्वायर्ड टू ऑब्टेन टेट्रा मिथिल अमोनियम आयोडाइड फ्रॉम डायमिथिलामाइन. डायमिथिलामाइन टू ट्रायमिथिलामाइन, ट्रायमिथिलामाइन टू टेट्रा, म्हणजे किती मोल्स लागणार आहे? 2. हा, डाय आहे, डाय टू ट्राय, ट्राय टू टेट्रा, म्हणजे किती मोल्स लागणार आहेत तर 2. Next, which of the following forms a clear solution when treated with benzene sulfonyl chloride and excess of potassium
हायड्रो ऑक्साइड. क्लिअर सोल्युशन कोण देणार आहे? न्यूट्रलाइज ऍसिड प्लस बेस. क्लिअर सोल्युशन कोण देते? सेकंड इयर. नेक्स्ट, which among the following amine is obtained by alkylation of phthalimide? Primary amine. Gabriel phthalimide synthesis, primary amine. The catalyst used to convert sodium into soda amide, हा नाही आपल्याला. Which of the following reagent is used in Mendes reaction? Mendes reaction मध्ये sodium plus ethanol. Sodium plus ethanol. मग नेक्स्ट काय आहे? The reaction in which copper salt Sandme's reaction आणि फक्त कॉपर पावडर गटरमॅन्स रिएक्शन. कॉपर सॉल्ट सॅन्डमेज रिएक्शन आणि फक्त कॉपर पावडर गटरमॅन्स रिएक्शन. Advait, you are having mobile. What is in your hand? Which of the following compound does not react with bromine in alkaline medium? ह्यामधलं कोणतं अल्कलाइन मीडियम मध्ये ब्रोमीन बरोबर रिॲक्ट करणार नाही? नको आहे आम्हाला, कारण नायट्रोअल्केन्स आम्ही बघितलेलं नाही. Which of the following amine is most basic in aqueous phase? Aqueous phase मध्ये सगळ्यात जास्त बेसिक ट्रायमिथिल अमाइन. What is the name of the reaction involving replacement of diazo group by chloride using cuprous chloride? Cuprous chloride, Sandme's reaction. The end product C in the following reaction is? The end product C, इथं बघा हा C2H5 NH2 आहे. ह्याला नायट्रस ऍसिड बरोबर ट्रीट करतो म्हणजे आपण NaNO2 प्लस 2 टाइम HCl, मग त्याचा हायड्रोलायसिस वगैरे सगळं करून पहिला तुम्हाला मिळणार इथेनॉल. काय मिळणार? इथेनॉल. नायट्रस ऍसिड बरोबर काय मिळते? प्रायमरी अमाइन जर नायट्रस ऍसिड बरोबर रिॲक्ट केलं तर इथेनॉल मिळते. इथेनॉलला PCl5 बरोबर रिॲक्ट केलं तर काय मिळणार आहे? C2H5Cl, इथाइल क्लोराइड. आणि इथाइल क्लोराइडला अल्कोहोलिक अमोनिया बरोबर ट्रीट केलं तर आपल्याला काय मिळते? तर प्रायमरी अमाइन म्हणजे C2H5. C2H5 काय मिळणार आहे? तर NH2. C2H5 काय मिळणार आहे? C2H5 काय मिळणार आहे? तर NH2. C2H5NH2 इथेन अमाइन. कोण मिळणार आहे? इथेन अमाइन. समजतंय? बेन्झीन डायझोनियम क्लोराइड ऑन रिएक्शन विथ इथेनॉल. इथेनॉल बरोबर बेन्झीन देते, रिडक्शन होते. इथेनॉल आणि फॉस्फरस ऍसिड बरोबर रिडक्शन बेन्झीन देते. Which of the following group increases the basic strength of substituted aniline? Basic strength कोण वाढतं? इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप OCH3 CH3 OH NH2. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप कोण आहेत? OCH3 CH3 NH2 आणि OH ग्रुप. बेसिक स्ट्रेंथ वाढवतात. Identify the product obtained when benzamide is treated with bromine. Benzamide C6H5 C double bond NH2 is treated with bromine and aqueous sodium hydroxide. स्टेप डाउन रिएक्शन होणार आहे. स्टेप डाउन रिएक्शन होऊन काय मिळणार आहे? तर आपल्याला ॲनिलीन. काय मिळणार आहे? स्टेप डाउन रिएक्शन होऊन काय मिळणार आहे? ॲनिलीन. स्टेप डाउन रिएक्शन होऊन काय मिळणार आहे? ॲनिलीन. इथं बघा हा काय झालं? C6H5 C डबल बॉन्ड Br C डबल बॉन्ड NH2. C डबल बॉन्ड NH2 प्लस काय मिळणार आहे? तर Br2 प्लस काय येणार आहे? तर KOH. किती KOH? 4 KOH. हा देताना स्टेप डाउन मध्ये C6H5 NH2 प्लस 2 टाइम्स काय देणार आहे? KBr प्लस K2CO3. इथं NaOH असेल तर 2 NaBr आणि Na2CO3. Na2CO3. नेक्स्ट, alkyl cyanides on reduction with sodium. Mendes reaction. Alkyl cyanides
ऑन रिडक्शन बाय सोडियम अँड इथेनॉल गिव्स प्रायमरी अमाइन. कसला आहे तर मेंडिस रिॲक्शन. ॲनिलीन काय देत आहे ऍसिड ॲनिलीड. ॲनिलीन ऑन असायलेशन ऑन गिव्स ऍसिड ॲनिलीड. Next, which of the following reagent is used for Hoffman's elimination? Ag2O plus H2O. Ketoxime on reduction with sodium in ethanol gives. Which of the following does not give carbylamine test? Secondary butyl नाही सॉरी डायमिथिलामाइन. हे सगळे प्रायमरी अमाइन आहेत. इथिलामाइन CH3 CH2 NH2 आहे. सेकंडरी ब्युटिलामाइन असा आहे CH3 CH CH2 CH3 इथं काय आहे तर NH2 आणि हा CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3 इथं काय आहे तर NH2. नेक्स्ट, which of the following amines cannot be prepared by Gabriel phthalimide synthesis? Gabriel phthalimide synthesis न aniline बनवू शकत नाही. काय बनवू शकत नाही? बाकी सगळे प्रायमरी अमाइन्स आहेत. C6H5C double bond O plus H2O plus HCl gives C6H5C double bond O plus H2O. काय देते रे? C double bond O NH2 plus H2O plus HCl. सिलेक्ट करूया. इथं कार्बोक्सिलिक ऍसिड देते. प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये येते. नेक्स्ट, बेन्झीन डायझोनियम क्लोराइड रिॲक्ट विथ ॲनिलीन. बेन्झीन डायझोनियम क्लोराइड रिॲक्ट विथ ॲनिलीन. ॲनिलीन बरोबर रिॲक्ट केलं तर कसला डाय देते येल्लो आणि फिनॉल बरोबर रिॲक्ट केलं तर काय देते ऑरेंज डाय देते. प्रायमरी नायट्रोअल्केन्स ऑन बॉइलिंग विथ हायड्रोक्लोरिक ऍसिड अंडरगोज हायड्रोलायसिस. हे नाहीये आपल्याला. Which of the following reaction does not involve replacement of diazo group? Replacement of diazo group हे वालं reaction with aniline. बाकी सगळे रिप्लेसमेंट असतात डायझो ग्रुपचे. हे बघा, हा CH3 सिंगल बॉन्ड CH3 प्लस HNO2 देते CH3 CH2 NO2 आणि ह्या NO2 चा LH बरोबर रिडक्शन होऊन CH3 CH2 NH2. इथेन अमाइन. कसला अमाइन देत आहे? नेक्स्ट, ऍसिटानिलीड, कॉन्सन्ट्रेटेड नाइट्रिक ऍसिड, कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड काय देते पॅरा नायट्रो ॲनिलीन. काय देते पॅरा नायट्रो ॲनिलीन ऍज अ मेजर प्रोडक्ट. नेक्स्ट, इन ऍक्वस फेज ऑर्डर ऑफ बेसिक स्ट्रेंथ सगळ्यात जास्त बेसिक कोण असणार आहे? सेकंडरी, मग टर्शरी, मग प्रायमरी आणि मग अमोनिया. सगळ्यात जास्त बेसिक. which among the following have decreasing boiling point? Decreasing boiling point सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉइंट कोणाचा असणार आहे? प्रायमरी, मग सेकंडरी, प्रायमरी सेकंडरी मग टर्शरी, प्रायमरी सेकंडरी मग टर्शरी. एन ब्युटिलामाइन, डायथिलामाइन आणि इथिल मिथिल डायमिथिल अमाइन. which among the following is गटरमॅन्स रिएक्शन? कोणती आहे गटरमॅन्स रिएक्शन? जिथं फक्त कॉपर पावडर यूज करतो. जिथं फक्त कॉपर पावडर यूज करतो. समजलं? वी आर डन. घेऊया काय? करा तुमचं तुम्ही राहिलेले.